नमस्कार, मी प्रेरणा भालेराव. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण बाईट पॉइंट ऑन महापालिका आणि युनियन बँक करार. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देण्याच्या अनुषंगाने आज महानगरपालिका आणि युनियन बँक यांच्यामध्ये करार झाला आहे. यामध्ये बँकेच्या अनेक सवलती या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. ऑन पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार हे अपरिहार्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2-3 महिन्यानंतर हा निर्णय घेतला. ऑईल कंपन्यांनी स्वतःची झळ सोसलेली आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ हे देशांमधल्या घटनेमुळे झालेली दरवाढ नाहीये. ही जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आहेत. त्यामुळे नाईलाजाने ही दरवाढ करावी लागली आहे. ऑन निवडणुका आणि दरवाढ. निवडणुकीचा आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा काहीही एक संबंध नाहीये. जोपर्यंत आपण सोसू शकत होतो तोपर्यंत आपण केलं. आपल्या मर्यादेच्या पलीकडे जात असल्याने अखेर पर्याय उरला नाही. ऑन मंत्री ताफ्यातील गाड्या कमी. हे संकेतात्मक आहे. श्री मुख्यमंत्री यांनी गाड्या कमी केल्याने आमचं अनुकरण लोक करतील हे संकेत आहेत. लोक कोणाला तरी फॉलो करत असतात. कोणी सत्ताधाऱ्यांना तर कोणी विरोधी पक्षांना देखील फॉलो करीत असतात. यामागचा उद्देश म्हणजे फायदा देशाला व्हावा, परकीय चलन बाहेर जाण्यास रोखता येईल. ऑन जरांगी पाटील आंदोलन. मराठा आरक्षणासंदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. जे काही प्रश्न उरले असतील तर या समितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत. विखे पाटील त्यांचे प्रश्न मार्गी लावतील. तेवढा काही विषय आता अडचणीचा राहिला नाही. राधाकृष्ण विखे पाटील या संदर्भात चर्चा करतील. त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये काही बाकी क्रेडिट कार्डचे बेनिफिट्स आहेत. बँकेने बऱ्याचशा सवलती या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून हेल्थ इन्शुरन्स दिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर मला वाटतं की हे सगळ्या सवलती फार महत्त्वाच्या आहेत. स्पर्धेमधून युनियन बँकेला सर्वोत्तम यासाठी घेतले की त्यांनी सुविधा इतर तुलनेमध्ये चांगल्या दिलेल्या आहेत. त्यामुळे खूप चांगलं हा निर्णय आहे आणि महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन गटके सर्वांचं अभिनंदन करतो. त्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विषय त्यांनी समोर आणला. आणि मला वाटतं की हल्ली लाईफमध्ये सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी, लाईफ सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या कराराच्या माध्यमातून लोकांना खूप मोठं समाधान लाभेल. कुटुंबांना फार मोठा एक संरक्षणाची हमी मिळेल आणि आगामी काळामध्ये यातून चांगलं काम त्यांच्याकडून अधिक व्हावं अशी निश्चित अपेक्षा करायला हरकत नाही. सर, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत 3-3 रुपये. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असं आहे की ही जी काही वाढ आहे ती अपरिहार्य झालेली होती, मान्यच करावं लागेल. पंतप्रधान हा निर्णयसुद्धा मोठ्या विचार 2-3 महिन्यानंतर घेतला. कारण की यातून फार म्हणजे ऑईल कंपनीने स्वतः ती झळ सोसलेली आहे काही महिने. परंतु एका मर्यादेच्या पलीकडे जाणं शक्यच नव्हतं. आणि हे काही देशामधल्या घटनेमुळे घडलेलं नाही आहे. जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे सध्या, त्या युद्धाचा परिणाम आपण पाहतो आहे की आयात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतील, आयात होणारं पेट्रोल, डिझेल आहे, LPG आहे, या सगळ्या गोष्टी या आपल्याकडे उत्पादन होत नाही, ते परदेशात होतात. त्यामुळे होर्मुझमध्ये झालेली ती जी काही नाकाबंदी आहे किंवा पेट्रोल डिझेल आयात करण्यामध्ये ज्या तिथे युद्धाची परिस्थितीमुळे आणणं शक्य होत नाही आहे, असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नामुळे आयातीवर फार हे झालेलं अडचण आलेली आहे आणि त्यामुळे किमती सप्लायच कमी झाल्यामुळे स्वाभाविक आहे किमतीवर परिणाम त्याचा होणं हे अपेक्षित होतंच. आणि त्यामुळे नाईलाजाने ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत. निवडणुकीचा याचा काही संबंध नाही आहे. आपण जोपर्यंत सोचू शकत होतो तोपर्यंत आपण केलं. आता आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाणं असल्यानं पर्याय काय उपलब्ध आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ताफे कमी करतात म्हणजे गाड्या त्यांच्या ताफ्यातले. त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल का डिझेल पेट्रोल? असे संकेतात्मक आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी गाड्या कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर आम्ही केलं की बाकीचे लोक अनुकरण करतात की ठीक आहे बाबा, मी सुद्धा माझ्या गाड्या कमी केल्या पाहिजेत, मी सुद्धा वापर कमी केला पाहिजे, असं एक सांकेतिक आहे. लोक कोणाला तरी फॉलो करतात. कोणी सत्ताधारी पक्षाला फॉलो करतं, कोणी विरोधी पक्षाला फॉलो करतं. ज्याचे त्याचे वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यामुळे किमान फायदा देशाला व्हावा आणि सगळ्यांनीच हातभार मिळून लावला
तर मला वाटतं देशामध्ये परकीय चलन बाहेर जाण्यास रोखता येईल आणि आपल्याला फायदा होऊ शकतो असं एक सांकेतिक आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा अनुकरण इतरांनी करावं अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांनी आज पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला येत्या 20 तारखेपासून 30 तारखेपासून असं एक की आता प्रश्न बरेचसे मार्गी लागलेले आहेत आणि जे काही इतर उरले असतील ते विखे पाडले समितीचे अध्यक्ष आहेत उपसमितीचे त्यामध्ये नक्की लावतात. तसं काही फार विषय तेवढा काही आता अडचणीचा राहिलेला नाही आहे. बरेचसे विषय मार्गी लागले आहेत. सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅजेट लागू करायची मागणी. सातारा गॅझेटच्या असं आहे बाबतीत की थोडा आग्रह याच्यामध्ये जे काही विषय उर्वरित राहिलेले आहेत तेव्हा खूप चर्चा झालेली आहे. म्हणून राधाकृष्ण विखे पाटील त्यांची चर्चा करतीलच तर काही अडचण नाही आहे. जी गोष्ट शासनाने कमिट केली आहे ती गोष्ट आम्ही नक्की 100% अमलात होणार. राज्यात पुन्हा एकदा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय. असं आहे की मार्केटमधल्या परिस्थितीचं जे आयात होतं निर्यात होतं याचे परिणाम आपण पाहतो की होत मार्केट इफेक्ट होतोच ना. शासनाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे की कांदा आम्ही खरेदी करू 12 रुपयांनी काही पैशांनी काही कांदा आम्ही तरीच्या हे खरेदी करू. राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. तटकरे आणि पटेल दोघेही जण शरद पवारांची भेट घेत आहेत. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आमचा काय संबंध आहे? सर पैसे बँकांमध्ये चलन तुटवडा अजून निर्माण म्हणजे आहे तशी परिस्थितीच आहे. खरं म्हणजे व्हायला नको हा दरवर्षीचा प्रश्न नांदेडमध्ये भासवतो आहे आणि म्हणजे लोकांना त्याच्या परिणाम भोगावे लागत आहेत. मी स्वतः रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलेलं आहे. प्रयत्न सुरू आहेत आणि लवकर स्थिती नॉर्मल व्हावी याकरता मी लक्ष ठेवून आहे. नीट पेपर फुटेजचे पाहिजे आहेत लातूरपर्यंत आलेले. असे की CBIने कारवाई केलेली आहे. धागेदोरे सापडलेले आहेत. प्रमुख व्यक्तींना अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि परीक्षासुद्धा नव्याने घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ह्याचं डॅमेज कंट्रोल तर सरकारने केलाच आहे ना. असे की लोकांच्या जीवनावर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि जे घडलं आहे त्याच्यावर कडक कारवाई CBIने स्वतः कारवाई केलीच असल्यामुळे तो प्रश्न मार्गी लागलेला आता भविष्यात होऊ नये हे महत्त्वाचं आहे आणि त्याकरता ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय इलेक्ट्रिक घेतलेला आहे. लक्षाकडचे म्हणत आहे सर्वांनी जर EV कार वापरली तर भार नियमन वाढत. नाही EV कारचा आणि भार नियमनाचा विषय तसा काही त्याचं कोरिलेशन नसावं असा माझा अंदाज आहे. कारण की EV कारमुळे पेट्रोलची बचत होणार आहे डिझेलची बचत होणार आहे आणि आयात करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल काही प्रमाणामध्ये. 100% तर होऊ शकणार नाही काही प्रमाण होऊ शकतं असं एक तर्क आहे. त्यामुळे EV वापरणार आपल्या देशामध्ये EV येऊन सुद्धा जवळपास 2-3 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे वापर वाढला पाहिजे आणि EV वापरण्याकरता ज्या काही सुविधा असतात चार्जिंगच्या वगैरे पॉईंट्स ते वाढवले पाहिजेत. एवढा विषय आहे. पण EV हे लोकांचा कल आपोआपच बचत होते लोकांना 100% बचत होते आहे. त्यामुळे लोक EVकडे कल आहे लोकांचा.